गुरु तुकाराम महाराज सद्गुरू समर्थ अंबिरोबा सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली। त्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले। म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन ध्यानरूपी मौन नामस्मरणाच्या स्वरूपामधून केलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही सर्वांनी 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे। दोन मिनिटं संपलेले आहेत। त्याच पद्धतीनं परमपूज्य मातोश्री श्री दोरगे भाऊ यांची मातोश्री स्वर्गवासी झालेले आहे। तेव्हा या व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना ध्यानरूपी मौन नामस्मरणामधून ध्यानाच्या रूपानं भावपूर्ण श्रद्धांजली 2 मिनिटं वाहू। दोन मिनिटं संपलेले आहेत। राजा भाऊमते प्रार्थना पुढे म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायची। आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, दोषोणी मद द्यावे, पसाय दान घे, जे काळाची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व
स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय जनता जनार्दन महाराज की जय. अण्णा तो पडदा खाली सोड रे, पडदा खाली सोड. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ अंबीर बाबा सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली. त्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले. देव पाहोयाशी गेलो तेथे देवची होनी ठेवलो. या न्यायाप्रमाणे संत महात्म्यांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले. आणि मग त्यांनी माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृतानुभवाच्या रूपानं, अभंगवाणीच्या रूपानं, एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपानं, अभंगवाणीच्या रूपानं, भारुडांच्या रूपानं, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज सर्व संतांनी अभंगवाणीच्या रूपानं स्वतः भगवंत स्वरूपाचा अनुभव याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, तो मुक्तीचा सोहळा त्यांनी स्वतः अनुभवला आणि ते त्या स्वरूपाशी एकरूप होऊन भगवंत स्वरूप झाले. म्हणून आज व्यास पौर्णिमा आहे. व्यास म्हणजे शून्याकार, म्हणजे निराकार परमात्म स्वरूप. त्या परमात्म स्वरूपातील ही व्यासपूजा आहे. व्यासपूजा करण्याचा अधिकार मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नामाच्या रूपानं दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. म्हणून माऊलींनी लिहिलेल्या गीताशास्त्रावर ज्ञानेश्वरीच्या रूपानं ईश्वरी स्वरूपाचं जे ज्ञान प्रगट केलेलं आहे, त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओवीमध्ये त्यांनी तुम्हा मला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या ओवीमध्ये माऊलींनी असं म्हटलेलं आहे, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. एवढी मोठी प्रतिज्ञा केली माऊलींनी, एवढी. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल, मनुष्य देहातल्या जीवाच्या ठिकाणी दिलेला सर्वश्रेष्ठ तो अधिकार, एवढा मोठा अधिकार तुमच्या हाती प्रदान केलेला आहे. माऊलींनी तरी अवधान ऐकले दिजे, फक्त एक लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला काय मिळेल. दुसऱ्या पदात माऊली सांगतात मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर माऊलींनी पहिल्या पदामध्ये सांगितले, तरी अवधान ऐकले दिजे, फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार येथे आहे, सकळाशी अधिकार. सर्वांना सारखा अधिकार दिला, भेद केला नाही. स्त्री पुरुष
आबाल वृद्ध, राजे असो गरीब असो, सर्वांना सारखं नामस्मरण करण्याचा अधिकार भगवंताने तुमच्याकडे देऊन टाकलेला आहे. म्हणजे किती आपण भाग्यवंत आहोत. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. किती भाग्यवंत आहोत तर भगवंत आपली वाट पाहतो. भगवंत आपली वाट पाहतोय. मग किती भाग्यवंत आहोत आपण मनुष्य देहातल्या जीवात्मा. इतका भाग्यवंत असताना आणि त्यात तुमचा कलियुगामध्ये जन्म झाला, मग अधिक भाग्यवंत, अधिक भाग्यवंत. मग कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कृता त्रेता द्वापार युगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करावं लागत होती. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. हे नामस्मरण 60,000 वर्ष केलं. आणि तुम्हाला किती वेळ दिला? कलियुगामध्ये तुम्हाला वेळ किती दिला? 2.5 ते 3.5 तास. आसन विजय झाला. आसन विजय 2.5 ते 3.5 तासाचा आहे. आसन विजय झाला की मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. आणि मनाचा भाव नामरूप झाल्याबरोबर एकाग्रता. मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्तीशी निघून निवृत्तीशी कैसे आले. प्रवृत्ती म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा, वासना, भोली, भ्रांती या गुणांचा जो स्वीकार करतो तो प्रवृत्तीपर विचाराच्या माध्यमामधून या देहानं इंद्रियाच्या मार्फत कर्म करतो. डोळ्याने पाहतो पण प्रवृत्ती स्वरूपामधून. कानाने ऐकतो प्रवृत्ती स्वरूपामधून. मुखातून शब्द पडतात प्रवृत्ती स्वरूपामधून. पण मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्तीशी निघून निवृत्तीशी कैशी आले. निवृत्ती मार्ग कसा आहे? विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती आणि भक्ती. निवृत्तीमध्ये काय आहे? विवेक. विचार कशाचा करायचा? नामाचा. वैराग्य कशासाठी वापरायचं? मायेतल्या विषयाचा त्याग करून भगवंताच्या नामामध्ये एकरूप व्हायचं. विवेक, वैराग्य, त्याग, हे सर्व आपण विवेक, वैराग्य, बौद्ध, ज्ञान, दया, क्षमा, शांती, भक्तीमध्ये वापरण्याचा अधिकार मनुष्य देहातल्या जीवाचा आहे. इतर प्राण्यांच्या देहातल्या जीवाला तो अधिकार नाही. इतर प्राण्यांच्या देहातला जीवात्मा त्या देहासाठी लागणारा आहार, इंद्रियांचं सुख, भीती आणि झोप एवढंच त्या देहाचा उपयोग करतो. तुम्ही सुद्धा या देहानं आहार खाता, देहासाठी आहार खाता, इंद्रियांचं सुख भोगता. भीती तुम्हाला मरणाची आहे. मरणाची भीती आहे. आणि झोप, विश्रांती. पण झोप कुठून येते तपास नाही. झोपेच्या सुखाचा आनंद भोगतो सांगता येत नाही. झोपेच्या सुखाचा जो आनंद आहे अज्ञानजन्य स्वरूपातली समाधी अवस्था आहे. आज तो प्रत्येकजण भोगतो. पण अज्ञान
त्या झोपेमध्ये अज्ञान आहे, ज्ञान नाही, ज्ञानाचा गंध नाही। झोपेच्या सुखाचा आनंद भोगतो तो भगवंत स्वरूपातला आनंद आहे। भगवंत स्वरूपातला आनंद भोगत असताना कळत नाही, तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी। आपल्याजवळ असून सुद्धा कळत नाही। म्हणजे झोपेच्या सुखाचा आनंद भोगायचा तो ज्ञानजन्य अवस्थेमध्ये। ज्ञान कोणाला होतं? या जीवावर आलेली माया बाजूला झाली की त्या आत्मस्वरूपामध्ये ज्ञान प्रगट होतं। मी कोण आहे, माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान तयार होतं। मग आत्मस्वरूपामध्ये ज्ञान प्रगट झाल्यानंतर मग माऊलींची ओवी सांगते, तरी अवधान एक कले दिजे, फक्त एक लक्ष द्या भगवंताच्या नामाकडं। एक लक्ष दिलं मग सर्व सुखाशी पात्र व्हाल। कलियुगामध्ये, कालाच्या ओघामध्ये, परिस्थितीमध्ये जी आजची अवस्था आहे, 21व्या शतकातल्या विज्ञानाच्या स्वरूपातला कळस म्हणजे कोरोना। कळस केला, माणसानं निर्माण केला कोरोना, भगवंताने नाही। माणसाने संशोधन केलं आणि त्या संशोधनामधून कोरोना जंतू निर्माण केले आणि ते कोरोना जंतू आज तुम्हाला मृत्यूच्या जबड्यामध्ये नेऊन पोहोचवतात। हे खाली घुसवा याच्यामध्ये येते का? नाहीत। कोरोना जंतू मनुष्यकृत आहेत, भगवंतकृत नाही, निसर्गकृत नाही। निसर्गकृत रोग येऊन गेले, कॉलरा, पटकी, प्लेग सगळे रोग निसर्गकृत, पण वाढले नाहीत। निसर्गातले रोग वाढत नाहीत, पण माणसानं निर्माण केलेले रोग मात्र तुम्हाला घातक होऊ लागलेले आहेत आणि त्यात अधिक भीती निर्माण केली। माणसाच्या जीवनामध्ये किती भीती निर्माण केली। नुसता माणसाला कोरोना झाल्याबरोबर माणूस मरतो, म्हणजे एवढी भीती निर्माण झाली। कोरोनाचे जंतू भारी आहेत असा अर्थ नाही, फार कोरोनाचे जंतू फार नाजूक आहेत, फार नाजूक आहेत। राहुरी विद्यापीठामध्ये कोरोनाचे लोक ठेवत होते, त्यामध्ये एक आपला मुलगा भोसले कोण होता, तो कोरोना झाला म्हणून त्या विद्यापीठामध्ये नामस्मरण करू लागला। तर तिथं असणारे लोक म्हटले, तुम्ही काय करता? मी भगवंताचं नामस्मरण करतो। मग आम्हाला सांगा। म्हणलं मला अधिकार नाही, पण एवढंच सांगतो, तुम्ही सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा, एवढंच त्यांनी सांगितलं। तर त्या पिरियडमध्ये त्या वेळेला जेवढे लोक कोरोनाग्रस्त होते, तर लोक कसे बसून सावकाश श्वास घेऊ लागले, सावकाश सोडू लागले। तर 5च दिवसात तिथं असणारे सगळे लोक सोडून गेले, म्हणजे घरी गेले। कोरोना बरा झाला, पहिली टर्म गेली, दुसऱ्या टर्मला त्याला ठेवून घेतलं डॉक्टर लोकांनी। पुन्हा तेवढे लोक आले, पुन्हा त्यांनी सांगितलं सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा। हे सगळ्यांनी केल्याबरोबर तीही 4-5 दिवसात निघून गेली। मग तिथं आज जे डॉक्टर आहेत ते सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा हे मार्गदर्शन करतात। म्हणजे सावकाश श्वास घेतला, सावकाश सोडलं, यामध्ये काय पॉवर आहे? यामध्ये एवढीच पॉवर आहे, सावकाश श्वास घेतला, सावकाश सोडला
तो दीर्घ श्वास झाला की कुंभक तयार होतो आणि कुंभक तयार झाला की आपोआप प्राणायाम तयार होतो आणि उष्णता वाढून ते रोगजंतू मरून जातात. ते रोगजंतू मरून जातात. म्हणजे त्या रोगाच्या जंतूची पावर नाही. म्हणजे काय सिद्ध होतं, त्याला उष्णतेचा तडाखा बसला, संपले जातात. म्हणजे एवढी पावर एका तुमच्या श्वासामध्ये भगवंताने आणून ठेवली आणि आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. म्हणून आम्हाला भीती वाटते, काय आम्ही मरतो का काय, कोरोना झाला मेला या शब्दाने मरतो, रोगजंतूने मरत नाही. म्हणजे भीती केवढी तयार झाली. मौलींनी 11व्या अध्यायामध्ये महामारी शब्द वापरलाय. महामारी, महामारी म्हणजे आपण आधीच भित्रे आहोत आणि त्यात अधिक भीती निर्माण झाली की माणसं भीतीने मेली जातात, रोगाने मरत नाही. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये भगवंतानं म्हणजे मौलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं काय शब्द वापरला, तरी अवधान एकले दिजे, फक्त एक लक्ष द्या. एक लक्ष दिल्याबरोबर मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. मन नामरूप झालं की एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. ज्यानं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. जग जिंकायला मन जिंकायला पाहिजे. मन नामरूप करण्याचा अधिकार आहे. म्हणून मनामध्ये किती पावर आहे. बाबांच्या काळामध्ये मी नेहमी उदाहरण देत असतो. बाबांच्या काळामध्ये तो कणकैया म्हणून होता. त्याला बाबांनी संध्याकाळी 7 वाजता नामस्मरण दिलं आणि तो संध्याकाळी 8 वाजता बसला. सो म्हटल्याबरोबर ब्रह्मांडात आणि हम म्हटल्याबरोबर पिंडात. सो परमात्म स्वरूप, हम जीवस्वरूप. म्हणजे एका नामामध्ये तो ब्रह्मांडात जायचा आणि हम नामामध्ये तो पुन्हा नाभिस्थानी यायचा. ह्याची क्रिया किती वेळ केली त्यांनी, रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तास पहिल्याच बैठकीवर 12 तास. सो म्हटला ब्रह्मस्वरूप, हम म्हटला पुन्हा जीवस्वरूप. मग सकाळी उठल्याबरोबर पुन्हा बाबांच्याकडे आला. बाबा ऊपर जाता है पण नीचे आता है. म्हणजे एका नामामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नाम. एक हरिनामामध्ये उद्धार होतो. एवढी पॉवर तुमच्या आमच्याकडं तुमच्या जीवाच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ अधिकार देऊन टाकलेला आहे. सगळ्यांना सारखा आहे, इथं बदल नाही, भेद नाही. हा राजा आहे म्हणून त्यांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगा. हा गरीब आहे म्हणून याला विठ्ठल म्हणायला सांगा, असं सांगितलं नाही. इथं सर्वांना सारखं नामस्मरण दिलं गेलं आणि ते नामस्मरण केलं म्हणून काय फायदा होतो. एक लक्ष भगवंताच्या नामामध्ये दिलं गेलं तर पुढला फायदा काय, मग सर्व सुखाशी पात्र होईल. कलियुगामध्ये काय पाहिजे, आज तुम्हाला शरीर आरोग्याची जरुरी आहे. रोग कलियुगामध्ये वाढत चाललेले आहेत. किती रोग आहेत त्याचाही तपास नाही. सगळे रोग, कोरोनाची जंतूच पण वाढतच चाललेले आहेत. पण काय करू शकणार नाही तुम्हाला.
त्याला फक्त उष्णता निर्माण केली की कोरोना संपला. म्हणून माऊलींनी तरी अवधान एकले दिजे एक नामाचा ध्वनी प्रगट केला आणि तो सोचा ओंकार ध्वनी प्रगट केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करणारी आधिमाय शक्ती ती जागी होते एका नामामध्ये. तरी अवधान एकले दिजे एक लक्ष दिल्याबरोबर तुमच्या जीवाच्या ठिकाणी आधिमाय शक्ती रक्षण करते. नाहीतर तुमचा जीव कधी श्वासामधून बाहेर पडला न असता तंबास लागला नसता. म्हणून आधिमाय शक्ती आहे. देवीची 3.5 व्यासपीठ आहे. किती? 3.5 व्यासपीठ आहे. तशी आधिमाय शक्ती कुंडली शक्तीचे 3.5 वेटोळे आहेत, वायुरूप आहेत. म्हणून तुमचा श्वास बाहेर गेला हम रूपानं तो पुन्हा स्वरूपानं खेचला जातो. का खेचला जातो? आधिमाय शक्तीची पावर पुन्हा तो खेचण्याचा अधिकार आहे. ती आधिमाय शक्ती तो स्वरूपानं तो आत खेचला की तो स्वरूप होतो, परमात्मा स्वरूप होतो. आणि परमात्मा स्वरूप होण्यासाठी कलियुगामध्ये तुम्ही जन्माला आलात म्हणून भाग्य आहे. किती वेळ नामस्मरण करायचं? तुम्हाला झोप घेण्याचा अधिकार किती आहे? कमीत कमी 2.5 तास, जास्तीत जास्त 3.5 तास. 3.5 तासाच्या पुढं झोप नको. आणि 2.5 तासाच्या आत 1 सेकंद सुद्धा कमी नको. म्हणजे त्या झोपेमधलं जे वर्म आहे, झोपेमध्ये जे वर्म आहे त्या झोपेमध्ये भगवंत सुखाचा आनंद भोगण्याचा खरा अधिकार असतो गाढ निद्रेमध्ये. पण गाढ निद्रा असते कमीत कमी 2.5 तास ते 3.5 तास. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला कमीत कमी 2.5 तास ते 3.5 तास आसन विजय सांगितलेला आहे. आसन विजय सांगितलेला आहे. आसन विजय झाला 6 महिन्यामध्ये तुमच्या मनाचा भाव नामामध्ये नामरूप होतो. कालावधी किती जातो? 6 महिने. तो जाणार नाही. पण आपलं आचरण करण्याची जी ताकद आहे ती त्या पद्धतीने राहत नाही. म्हणून आसन विजय नित्य नेमानं 2.5 ते 3.5 तास असावा आणि आसन वळंब्यामध्ये असावं. म्हणून सद्गुरू समर्थ आंबीर बाबांनी वळंबा सांगितला. आपल्या पाठीच्या कण्याला पन्हळी पडल असं ताट बसलं की वळंबा लागतो. वळंबा कसा लागतो? नाभिस्थानी जीवात्मा राहतो, कंठस्थानी त्याचं अधिष्ठान आहे आणि 10वे द्वार ही तिन्ही द्वार, भ्रुकुटीस्थान म्हणजे भुवयांच्या मध्यभाग, कंठस्थान आणि नाभिस्थान एका रेषेमध्ये आली की वळंबा लागला. आणि वळंबा लागल्याबरोबर सो नामाचा ध्वनी ज्या वेळेला तो घेतो, सो म्हणून ध्वनी घेतला की तो खाली जाताना सरळ रेषेमध्ये जातो, सरळ रेषेमध्ये जातो. म्हणून तो सुटलेला सो नामाचा ध्वनी सरळ रेषेमध्ये गेला की नाभिस्थानी आधिमाया शक्तीला स्पर्श करतो.
वायुरूप कुंडलिनीला स्पर्श झाला स्वरूपानं आणि मग तो दीर्घ झाला की आपला श्वास सावकाश जातो. भ्रुकुटी स्थानापासून नाभिस्थानापर्यंत श्वास असा दीर्घ एका श्वासामध्ये सावकाश जाऊन नाभिस्थानी स्थिर झाला की कुंडलिनी शक्तीला स्पर्श झाला की तो स्थिर होतो. स्थिर झाल्याबरोबर सोचा ओम ध्वनी तयार होतो. ओंकाराचं नाद ब्रह्म तयार झालं की प्राण ऊर्ध्व वाहतो तो अधो होतो आणि अपान गुदद्वारातून बाहेर पडतो म्हणजे खाली जातो तो ऊर्ध्व होतो. आणि ऊर्ध्व झाला प्राण ऊर्ध्व झाला अपान अधो झाला की प्राण अपानाची टक्कर होते. मग दोन ढगाची टक्कर तयार झाल्यावर काय निर्माण होते? विद्युत म्हणजे उष्णता. मग ती दोन्ही प्राणाची टक्कर झाली की तिथं उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाली की सगळे पंचप्राण एकत्र येऊन वायुरूपानं आधिमाया वायुरूप कुंडलिनीला शक्तीला दाब देतात. म्हणून ओढ लागते एका नामामधून. सो म्हटल्याबरोबर ओढ लागते, दाब बसतो कुंडलिनी शक्तीला. वायूचा दाब बसला की वायुरूप कुंडलिनी मुख उघडलं की ओंकाराचं नाद ब्रह्म त्यामध्ये शिरलं तरी अवधान एकलेतीची. नाद ब्रह्म शिरल्याबरोबर आधिमाय शक्ती जागी होऊन त्या कुंडलिनी शक्तीमध्ये ओंकाराचा ध्वनी शिरतो आणि मग तिथं आपण जसं नाभिस्थानी स्फुरण झालं परावाणीचं, पश्यंतीत रूपांतर होतं हृदयामध्ये आणि मध्यमावाणीमध्ये आपण कंठामध्ये पुटपुटतो आणि वैखरीवाणीने बोलतो. मग तो शब्द बाहेर येतो. मग तो उलट पलट पर त्रिकुट शिखर पर उलट पलट पर तो उलटा ध्वनी तयार झाला की त्या परावाणीचं स्फुरण उलट होतं, उलट झालं आणि ते पलटलं की परावाणीची पश्यंतीवाणी तयार होते, पश्यंतीची मध्यमा होते आणि मग वैखरी अणुर्वाचीमध्ये तयार होते. तिथं वैखरीमध्ये अणुर्वाचा निर्माण झाली की वायुरूप कुंडलिनीनं दाब दिल्यानंतर मूक उघडलं, शेपूट सुटलं, अर्धा वेळा सुटला, सोच्या ठिकाणी ओम ध्वनी तयार होतो. ओमचं आपण त्या वैखरीवाणीमध्ये जसं रामकृष्ण हरी शब्द उच्चारल्याबरोबर नाशिकची सप्तशृंगी माता घरी दर्शन देते, घरी दर्शन देते. म्हणजे अणुर्वाचेतला रामकृष्ण हरी शब्द किती पॉवरचा आहे आणि तुम्ही आता वैखरीनं रामकृष्ण हरी शब्द वापरता याच्यात किती पॉवर आहे. ज्या रामकृष्ण हरी शब्दामधून आधिमाया कुंडलिनी शक्तीतली वेढा अर्धा सुटल्याबरोबर नाशिकची सप्तशृंगी माता दर्शन देते तुम्हाला घरी. ज्या ठिकाणी बसलात तिथं दर्शन. मग असे 3.5 वेळे सुटत गेला. पहिला वेळ अर्धा वेळा सुटला, तिसरा वेड्यामध्ये सुटला गेला. पुन्हा अणुर्वाचेतला रामकृष्ण ध्वनी तयार झाला तर माहूरगडावरली रेणुका माता घरी दर्शन देते. दुसरा वेळा सुटला, अणुर्वाचेतला रामकृष्ण हरी ध्वनी तयार झाला तर लक्ष्मी माता, कोल्हापूरची लक्ष्मी माता घरी दर्शन देते.
मग लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर पैसा कमी पडल? पैसा तुमच्या पाठीमागे येईल, तुम्हाला पैशाच्या पाठीमागे जायची जरूर नाही. मग पहिला वेळा सुटला तर पुन्हा रामकृष्ण हरी दोन्ही अणुर्वाच्यातला तयार झाला तर तुळजाभवानी माता प्रसन्न होती. छत्रपती राजांना जगद्गुरू तुकाराम महाराजांनी नामस्मरण दिल्याबरोबर एका 100 शब्दामध्ये ध्वनी प्रकट केल्याबरोबर छत्रपती राजांचा ती कुंडली शक्ती जागी होऊन अर्धा वेळा सुटला, तिसरा वेळा सुटला, दुसरा संपला आणि पहिला वेळा सुटला. भवानी माता प्रसन्न झाली. कोणती? आपल्याजवळ असणारी भवानी माता. त्या मातेनं तलवार दिली छत्रपती राजांना आणि छत्रपती राजांना तलवार दिल्यानंतर एवढी पॉवर, तलवारीतलं मेणातली तलवार बाहेर काढल्याबरोबर त्या तलवारीला तेज होतं आणि ते तेज चमकू लागल्यानंतर काय परिस्थिती झाली? शत्रूचे डोळे दिपायला लागले. म्हणून छत्रपती राजे मुठभर लोकांच्या स्वरूपामधून हजारो लोकांचा पराभव करत होते. हजारो लोकांचा, साधासुद्धा नाही. म्हणून तरी अवधान हे कले दिजे. मग आपल्याला हवं आहे, एक लक्ष दिलं गेलं तर पहिलं शरीर आरोग्य, मन प्रसन्न, धैर्य तयार होतं आणि तुमच्या प्रपंचाच्या कार्यामध्ये यश येतं, अपयश येत नाही. तरी अवधान एक ले दिजे. म्हणून तो आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचला. जीवावरली माया बाजूला गेली की आत्मस्वरूपामध्ये जातो. म्हणून सद्गुरू तुम्हाला नामस्मरण देतात. सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. तुमच्या श्वासामध्ये भरलेलं नामस्मरण तुम्हाला तुम्ही विसरला होता त्याची जाणीव करून देणारे सद्गुरू. गुरु सगळेत. आईवडील पहिले गुरु आहेत. शाळेमध्ये पहिलीपासून शिकायला लागला की पहिलीतला गुरु शिक्षक गुरु आहे. मग ज्या विषयामध्ये जाऊन जे शिक्षण दिलं जातं ते गुरु आहेत. राजकारणातले गुरु आहेत. राजकारण केलं श्रीकृष्णानं, श्रीकृष्ण परमात्म्यानं राजकारण केलं. म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा गुरु आहेत. प्रत्येक कार्यामध्ये पाऊल टाकताना कसा टाकावा हे सांगणारे सुद्धा गुरु आहेत. बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये गुरु पुष्कळ आहेत. सद्गुरू तुम्हाला नामस्मरण देतात. तुमच्या जन्म मृत्यूचं खोतपत्र फाडलं जातं. ज्या क्षणी नामस्मरण घेतलं त्याच क्षणी सद्गुरूंनी तुमचं मृत्यूपत्र फाडलेलं आहे. पण ते मृत्यूपत्र फाडण्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागतं. तरी अवधान हे कले दिजे. फक्त एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून तो आत्मस्वरूप झाला. त्या ठिकाणी आत्मस्वरूपामध्ये परमगुरू ओंकाराचं ध्यान करायला शिकवतात. तिथं खरा अनुग्रह. आता तुम्हाला सद्गुरू मार्गदर्शन करतात. तुमचं विसरलेलं नामस्मरण तुम्हाला जाणीव करून देतात. त्या जाणीवेमध्ये तुम्ही
सावध राहून, त्या जाणीवेमधून तुम्ही सावध राहून मनाचा भाव नामरूप करण्यामध्ये तुम्हाला खरा अधिकार दिलेला आहे. ते नामस्मरण केल्याबरोबर तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध होतो. अंतःकरण शुद्ध झालं की आत्मस्वरूपामध्ये जायला वेळ लागत नाही. आत्मस्वरूपामध्ये ओंकाराचं ध्यान करायला शिकवतात परमगुरू. ओंकाराचं ध्यान, ओम ध्वनी, ओंकाराच्या ध्यानामध्ये ओंकार ध्वनी तयार झाल्याबरोबर तिथं परमेष्ठी गुरु सद्गुरुनाथ धरोणी हात नेले मंदिराचे. सद्गुरू तुम्हाला तिथं निघून पोचवतात. पुढं काळजी करायची गरज नाही. पण आता दिलेलं ध्यान मात्र काळजीपूर्वक करायचं, काळजीपूर्वक करायचं. आता तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान केलं गेलं की मग व्यासपूजा काय आहे हे कळतं. व्यासपूजा मग आत्मस्वरूपामधून तिथेही सप्तचक्राचं उल्लंघन करून उणमुणीच्या सुखात पांडुरंग भेटी. उणमुणीच्या सुखात पांडुरंग भेटला म्हणून तुकाराम महाराजांनी भगवंताकडं काय मागितलं, देवाकडं काय म्हटलं, देवा तू ऐसे करी, तू देव आणि मी भक्त, एवढाच भाव शिल्लक ठेव. किती? तू देव आणि मी भक्त, एवढा भाव तयार होतो. मग तिथं व्यासपूजा काय आहे, मग व्यासांचं स्वरूप कळतं. मग स्वस्वरूपी लीन होतो, स्वस्वरूपामध्ये लीन होतो. भगवंत स्वरूप झाला. मग ब्रह्म झाली माझी काया, कोण देहाते संभाळे. कोण सांभाळतो? मग 60,000 वर्षे तपस्या करणारा एक नाम त्याला ब्रह्मस्वरूप करण्यासाठी 60,000 वर्ष लागली. आणि तुम्हाला किती वेळ, मी किती वेळ बसतो? अर्धा तास बसतो, 1 तास बसतो, 2 तास बसतो. म्हणून माऊलींची ही ओवी कशी आहे, तरी अवधान एकले दीजिए. फक्त एक लक्ष देण्यामध्ये खरा व्यासपूजेचा अर्थ कळतो. व्यासपूजा काय आहे? म्हणून व्यासपूजा करण्यासाठी गुळवणी महाराजांच्याकडे एक माणूस आला, श्रीमंत माणूस. महाराजांच्याकडे गेला. तिथं सांगितलं, तन मन धन गुरुशी अर्पण. तन म्हणजे शरीर, मन मनन करणारं मन, आणि तन मन आणि धन गुरुशी अर्पण. छत्रपती राजाने तुकाराम महाराजांना सर्व अर्पण केलं आणि एका नामामध्ये नामरूप झाले. हे काय ग्रंथात लिहिलेलं नाही. इथे अनुभूती, अनुभव. म्हणून तुम्हा मला अनुभव घेण्यासाठी काय वाणू त्या संतांचे उपकार, काय वाणाचे त्या संतांचे उपकार किती आहेत. फक्त हे नामस्मरण मिळणं हेच भाग्य आहे. हे मिळायला कठीण आहे, कोणी सांगणार नाही, सांगितलं जात नाही, सांगू शकत नाही. सांगू शकत का नाही तर अवघड आहे. मगाशी सांगितलं विठ्ठलाबानी. कुणाचं उदाहरण, दाते अण्णांनी एका मातेला नामस्मरण दिलं
त्या मातेनं नामस्मरण करायला गेली, ती एकाग्र झाली, मन एकाग्र झालं. आता उठल मग उठल, 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, माता काय उठत नाही. मग हाका मारून उठवलं, सांगितलं त्या मातेला नामस्मरण करू नको. मग त्या मातेचं उजाडलेलं भाग्य दिलेल्या सद्गुरूंनी नामस्मरण, त्याच सद्गुरूंनी त्या ऊर्जितावस्थेत भाग्य त्या जीवाचा उदयकाल जवळ आला असताना पुन्हा संपून टाकला. नामस्मरण, पुन्हा नामस्मरण करायचं म्हणून लोंढे महाराज होते. पहिल्याला नामस्मरण केलं, सुरुवात केली नामस्मरणाची, प्राणायाम सुरुवात केले. प्राणायाम तुम्ही करतात तसे प्राणायाम नाहीत, प्राणायाम मात्रेसहित. कुंभ पूरक घेतला 4 म्हणेस्तवर, कुंभर करायचा 16 म्हणेस्तवर, रेचक करायचा 8 म्हणेस्तवर, असे पहिले 16 प्राणायाम केले. दुसऱ्या वेळेला किती प्राणायाम केले? 16 दोन्ही 32 प्राणायाम. कुंभक वाढत गेला, पूरक वाढत गेला, रेचक वाढत गेला मात्रेसहित. मग असे प्राणायाम किती केले एका बैठकीवर? 720 प्राणायाम केल्याबरोबर आदिमाया कुंडलिनी शक्ती जागी झाली आणि मग आसन उड्डाण झालं. येढे मारले आसन उड्डाणाचे. म्हणजे कुंडलिनी शक्ती 720 प्राणायाम केले, अभ्यास वाढला. बाबांनी सांगितलं थांबा, थांबले महाराज. पुन्हा अभ्यास थांबवला. पुन्हा पुण्यामध्ये चव्हाण म्हणून होते, त्या चव्हाणांनी नामस्मरण करायला सुरुवात केली. तो ब्रह्मांडात गेला. बाबा म्हणले एक मुलगा शहरामध्ये जन्माला आले, मिस्त्री महाराज, लोंढे महाराज नामस्मरण वाढवा. ते मिस्त्री गेले आणि चव्हाणांच्याकडं चौकशी केली, मार्गदर्शन विचारलं. यांची एकाग्रता होती, तो ब्रह्मांडात गेलेला होता. पुन्हा नामस्मरण केलं. पावर किती दिवसात केली? 3.5 दिवसात ब्रह्मांडात गेले. किती दिवसात? म्हणजे एक बैठक, असे 3 बैठका, ते अर्ध्या बैठकीत 3.5 बैठकीमध्ये आत्मस्वरूप झाले. पुन्हा अभ्यास बाबांनी थांबवायला सांगितला. पुन्हा गंमत लक्षात घ्या बरं का. पुन्हा अभ्यास थांबला. ढमढेरे दादा होते, संडासला बसले तर आपलं गुदद्वाराला हात पुरत नव्हता, एवढी त्यांची प्रकृती जड झालेली होती. बाबांनी नामस्मरण दिलं. त्यावेळेला साक्षीला गणपतराव न्हावी, गंगाराम न्हावी आणि चंद्रराव वडारी 3 जण म्हणले, दादा म्हणले मी नामस्मरण करल, पण मला काय झालं नाही तर तुमच्या नावाचं डंका पिटून खोटं सांगतात म्हणून बाबांना म्हणले, केल्यावर निश्चित होणार. उदाहरण पहा. नामस्मरण करायला सुरुवात केली. 13व्या दिवशी ज्या माणसाला आपलं
गुदद्वाराचं ढुंगण धुता येत नव्हतं. जडील इतकं शरीर जड होतं, म्हणजे चालवत नव्हतं, इथून एवढं चालवत नव्हतं. 13व्या दिवशी रात्री 2 वाजता, उन्हाळ्याचे दिवस होते, नदीला पाणी असायचं, पण पाणी थोडं राहायचं. त्यावेळेला काय डॅम बिम नव्हती. पाण्यातून रात्री 2 वाजता 3 किलोमीटर दादा रात्री 2 वाजता इथं आले. त्यावेळेला आम्ही नांगराला बैल सोडत होतो. 2 वाजता नांगराला जायचो. आमचा जोडीदार अशोक कप्पा, त्याची 3 माझी 3 बैल नांगराला झोपायचं. रात्री 2 वाजता सोडायचं. आमची बैल सोडली. आप्पाला म्हणलं घेऊन ये. दादा आले आणि आमचा उकरड आहे तिथं जरा बुरुंज होता थोडा, त्या बुरुजाजवळ बसले, चांदणं पडलेले. दादानी हकीकत सांगायला सुरुवात केली. मग दादांना म्हटलं, दादा मला काय जमणार नाही, तुम्ही काय सांगता हेही मला कळत नाही, तुम्ही गणपतआजीकडे जा. ते गणपतआजीकडे गेले. मग तिथं बोलले. मग त्यांनी बाबा आल्यावर मार्गदर्शन केलं. लोंढे महाराजांना कळालं ढमढेरे दादा अभ्यास वाढला. बाबांनी सांगितलं वाढवा अभ्यास. मग पुन्हा त्या पावरनं लोंढे महाराजांनी अभ्यास वाढवला. दादांच्या बरोबर गेले. पुन्हा अभ्यास कमी झाला. बाबा गेले. 1970 साली समाधी अवस्थेमध्ये. नंतर मग पुन्हा अभ्यास सुरुवात झाला. 19/25 मंदिर होतं. किती होतं? 19/25. म्हणजे 19 ते 25/19 होतं असं मंदिर होतं. त्याला काय असे भिंतीला प्लॅस्टर नाही, काय नाही. तिथं सगळी मुलं अभ्यास करायची. 15-20 पोरं सगळे अभ्यास करत होते. अभ्यास करायला लागल्याबरोबर राजाचा अभ्यास वाढला. अभ्यास पॉवरफुल झाला. मग लोंढे महाराजांनी विचारलं, पण सांगितलं नाही. सांगताना सांगितलं नाही. नंतर अभ्यास चौकशी केल्यानंतर आपल्या पुढं राजा गेलेला आहे म्हणून लोंढे महाराजांनी अभ्यास वाढवला. आणि मग मूळव्याध उठलं. समाधी अवस्थेमध्ये जावं लागलं. लोंढे महाराजांना देह सोडावा लागला समाधी अवस्थेमध्ये. याला करारी माणूस म्हणतात. आमचा अभ्यास सुटला तर पुन्हा काय आम्हाला जमत नाही. सुटला ना पुन्हा त्या पदावर येत नाही. मग लोंढे महाराजांचं ना आमचंच भांडण झालं. ही सगळी मुलं अभ्यास करायला लागली. मग गावातली मंडळी चुगली करणारी असतातच. म्हणले ही सगळ्या मुलांना बापू त्या मुलांचं वाटोळं करून टाकतील. तुम्ही सांगा लोंढे महाराजांना. लोंढे महाराज झाले, तपासलं, सगळं झालं. म्हणले या मुलांचा अभ्यास थांबवा, तुम्ही त्यांना अभ्यास करायचा. म्हणलं अभ्यास थांबवायचा नाही. अभ्यास थांबला सुटला की पुन्हा होणार नाही. आमचं दोघांचंच भांडण झालं. लोंढे महाराज खूप बोलले. तुम्ही शब्द सहन करणार नाही अशा शिव्या दिल्या लोंढे महाराजांनी. ह्या नदीत पात्र पाणी नव्हतं. इथून आम्ही डॅम नव्हता त्या डॅमजवळ जाऊन मग विठ्ठलवाडीमध्ये प्रवचन. इथून
महाराजांनी शिव्या द्यायला सुरुवात केली तर डॅमच्या टोकापर्यंत जास्तवर शिव्या दिल्या होत्या, सहन केल्या. पुन्हा 1-2 महिन्यांनी असा योग आला आणि मग सगळी मुलं अभ्यास करत होती. सगळ्यांना सोडवलं, एकाला खुणवलं. म्हणलं महाराजांना सारा सोडायला सांगा. लोंढे महाराज राजाच्या शरीराला स्पर्श केला की नुसती करंगळी लावली की 10-15 फूट फेकून द्यायचे नुसते. असा स्पर्श झाल्याबरोबर लोंढे महाराजांचं उड्डाण व्हायचं. ते उड्डाण होऊन पडायचे. ते कटाळले आणि सांगितलं बापूंना सोडवायला सांगा. आणि मग त्यांनी म्हणले मी तुम्हाला विनाकारण बोललो, माफ करा म्हणले. म्हणजे हा अभ्यास एकदा सुटला रे सुटला, पुन्हा लोंढे महाराज होत नाही. म्हणून नामस्मरण असावं लागतं. याला व्यासपूजा म्हणतात, व्यासांची पूजा. म्हणून गुळवणी महाराजांच्याकडे तो बाबा श्रीमंत माणूस आला आणि सांगितलं, सद्गुरुचरणी मस्तक ठेवलं, ऐलं तन मन धन अर्पण, सगळं तुम्हाला अर्पण, शरीर अर्पण, मन अर्पण आणि धनय अर्पण. मग मोकळं अभ्यास करायला मोकळं. जमल का? नाही जमायचं, नाही जमणार. म्हणून व्यासपीठा ही ब्रह्मदेवाने सुरुवात केलेली हंस स्वरूपामध्ये. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी ब्रह्मदेवाशी, ब्रह्मदेवे ते नारदशी, नारदे ते अत्र ऋषी, अत्र ऋषी ते दत्तात्रय, दत्तात्रय ते जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी ते एकनाथ महाराज, एकनाथ महाराज ते लिंबराज महाराज, लिंबराज महाराज ते कुलकर्णी आबा, कुलकर्णी आबा ते दोंडनाथ बाबा, दोंडनाथ बाबा ते हंबीर बाबा. म्हणजे व्यासपूजेचं स्वरूप आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वदला गहिणी प्रसादे, गहिणी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. व्यासपूजा. बाबा राघव चैतन्य, बाबा चैतन्य, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे व्यासपूजा. व्यास म्हणजे सद्गुरूंची पूजा करण्याचा अधिकार, भगवंत स्वरूप होण्याचा अधिकार ज्या नामामध्ये दिला तरी अवधान एकले दिजी, मग सर्व सुखाशी पात्र होईल. या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भाग्यवंत आहात. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. हे मिळणं कठीण आहे, मिळालं जतन करणं कठीण आहे. आणि मग जतन झालं तर व्यासपूजा करणं सोपं आहे. व्यासपूजा करणं सोपं आहे, पण मिळणं कठीण आहे. आणि मिळलं तर जतन करणं कठीण आहे. आणि जतन करून
व्यास स्वरूप झाला व्यासपूजा. मग व्यासपूजा काय आहे हे कळलं जातं. हे भगवंत स्वरूपातलं लाख मोलाचं वैभव आहे. म्हणून आषाढी पौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजा आहे. आषाढ महिन्यामध्ये म्हणजे ही आषाढ महिन्यात व्यासपूजाच का केली? आषाढ महिन्यामध्येच व्यासपूजाच का केली? दुसरा कोणता महिना नव्हता का? सगळ्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ आहे का नाही? मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ आहे म्हणजे तो वैभवशील आहे. मग त्यावेळेला का नाही? आषाढ महिन्यामध्येच का? याचं जे वैभव आहे ते व्यासांच्या स्वरूपातलं वैभव आहे. म्हणून सकळ देवा वरिष्ठ सद्गुरू सेवा आहे आणि ती आषाढ महिन्यामध्ये घेण्याचं वैभव जे आहे त्या आषाढ महिन्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण सुरुवात झाला की खाणं पिणं बंद. म्हणजे शाकाहारी बरं, खाणं पिणं नाही बरं का, नाही तर अर्थ वेगळा करून घे. ज्या खाण्यापिण्याला आपल्याला अधिकार नाही ते खाणं पिणं बंद असतं श्रावणापासून. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लोक भरपूर खातात. म्हणजे तिथं वाईट शब्द आला, पण त्या वाईटाचं चांगलं करण्यासाठी म्हणजे गुरुपूजेचं वैभव प्राप्त केलं. त्या गुरुपूजेचं वैभव प्राप्त केलं. बाबा तू सगळा त्याग कर आणि चांगल्या मार्गाला लाग. आणि चांगल्या मार्गाला लागण्यासाठी व्यासपूजा. म्हणून लाख मोलाचं वैभव आषाढ महिन्यामध्ये, आणि तेही व्यास म्हणजे भगवंत स्वरूप. मग त्यावेळेला परमात्मा वैभव स्वरूप म्हणत होते. मग तेच पांडुरंग स्वरूप. म्हणून आषाढ महिन्यातल्या एकादशीला पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये 10 इंद्रिय आणि 11वं मन एकरूप करायचं. काय करायचं? एकरूप करायचं. 10 इंद्रिय आणि 11वं मन एकरूप केलं एकादशी. आणि मग तो एकादशीपासून द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा म्हणून 4 दिवसामध्ये म्हणजे द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. त्या पौर्णिमेमध्ये म्हणून व्यासपूजा. पौर्णिमा 2 आहेत. आजची पौर्णिमा व्यासपूजा, उद्याची पौर्णिमा व्यासपूजा नाही. पौर्णिमा 2 आहेत, 2 पौर्णिमा. म्हणून ही अर्धी पौर्णिमा आणि पहिले 4 दिवस 4.5 तासाच्या कालावधीमध्ये ब्रह्मस्वरूप होणं. म्हणून व्यासपूजा आषाढ महिन्यामध्ये भगवंत स्वरूप होण्यासाठी 4.5 तासाचा कालावधी आहे. पांडुरंग स्वरूप व्हायचं असेल तर 4.5 तास लागतात. म्हणून बाबांनी 4.5 तास देह सोडताना, भगवंत परमात्मा स्वरूप होताना ओंकार तैसे ओम स्मरो आणि सर्व. ओंकाराचं स्मरण होऊन
ते ओंकारामध्ये लय पावलं, एकरूप झालं, एकाग्र स्वरूप झालं, ते वैभव प्राप्त होतं. म्हणून व्यासपूजा आहे. म्हणून आषाढ महिन्यातली व्यासपूजा ही 4.5 तासाची कालावधीमध्ये 10 इंद्रिय आणि 11 मन एकादशीला अर्पण करायचं म्हणजे उपवास, भगवंताच्या नामाचा उपवास. भगवंताच्या नामामध्ये तो नामरूप होतो एकादशीला आणि 4.5 तासात दिवसामध्ये तो पांडुरंग स्वरूप होतो. म्हणून आषाढ महिन्यातली व्यासपूजा ही अंतर्निष्ठ आहे, बहिर्निष्ठ नाही. बहिर्निष्ठ व्यासपूजेचं महत्त्व कोणी कसं सांगेल ते नाही मी आज सांगू शकत, पण अंतर्निष्ठ स्वरूपातलं वैभव आहे. म्हणून आषाढ महिन्यातली व्यासपूजा ही गुरुग्रही स्वरूपातली, श्रेष्ठत्व स्वरूपातली व्यासपूजा आहे. आणि अशी व्यासपूजा करण्यासाठी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी आहे, ती पांडुरंग स्वरूप करते. म्हणून आषाढ महिन्यातली व्यासपूजा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत असते, पौर्णिमेपर्यंत असते. म्हणून व्यासपूजेचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. सकळ देवाच्याही पेक्षा सद्गुरु सेवा श्रेष्ठ आहे. सद्गुरु आपल्याला सद्गुरुना धरून आत नेले मंदिराचे. सद्गुरु आपल्याला मंदिरात नेऊन पोचवतात. एवढा मोठा अधिकार व्यासपूजेमध्ये आहे. पण अनुभवल्याशिवाय नाही. अनुभवाच्या स्वरूपामध्ये ती व्यासपूजा आहे आणि ती करण्यासाठी आपण व्यासपूजा करत असतो, व्यासपूजा करत असतो. म्हणून सद्गुरू, परमगुरू आणि परमेश्वर गुरु सगळे आहेत. तुम्हाला व्यवहारामध्ये पावलागणित सद्गुरू पाहिजे, व्यवहारामध्ये पावलागणित सद्गुरू पाहिजे. उद्योगधंदा शिकायचा सद्गुरू पाहिजे, म्हणजे गुरु पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे. म्हणून मायेतल्या विषयामध्ये मार्गदर्शन करणारे गुरु आणि तुमच्या जन्माचं मृत्यूपत्र खोतपत्र फाडणारे सद्गुरू. सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. देवाला सुद्धा सद्गुरूला शरण यावं लागतं. सद्गुरू असल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. म्हणून सकळ देवा वरिष्ठ सद्गुरु सेवा. म्हणून या ठिकाणी आज व्यास पौर्णिमा आहे. तुम्ही आम्ही सगळे भाग्यवंत आहोत, भाग्याच्या स्वरूपातले आहोत. मिळालेली व्यासपूजा तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून जरी तुम्हाला त्या कोरोनाची भीती असली तरी तो काही करीत नाही. फक्त ध्यान करा, संपला कोरोना, गेला गावात निघून, पुन्हा काय जवळ येणार नाही. म्हणून बाबांनो, केलेली प्रवचनरूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. आपुल्या बळे नाही मी बोलतो, सखा पांडुरंग वाचा त्याची. त्या भगवंताची ती वेदवाणी माझी नाही, माझी नाही. म्हणजे त्या सद्गुरूंची ती वेदवाणी, व्यासांची ती वेदवाणी. त्या वेदवाणीचा आपल्याला अनुभव घ्यायचा. म्हणून व्यास पूजा अनुभव घ्या. म्हणून 12 महिने पुन्हा व्यासपूजा तोपर्यंत भगवंत स्वरूपा, पांडुरंग स्वरूपा. पुन्हा येताना पांडुरंग स्वरूप म्हणून या, नाही तर मी रडलो, माझा काय अभ्यास नाही. रडायची काही गरज नाही.
म्हणून या ठिकाणी केलेली प्रवचनरूपी सेवा तुमच्या हृदयातल्या पांडुरंग चरणी अर्पण करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.